आज आपण ब्रेड वापरून अतिशय सुंदर चवीमध्ये ही ब्रेड रसमलाई बनवणार आहोत। यातलं आतलं स्टफिंग अगदी सरप्राईज आहे। खाताना तोंडात लगेच विरघळेल इतकं सॉफ्ट बनून तयार होतं। तर लगेच बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर इथं मी ब्रेड रसमलाई बनवण्यासाठी साधारण अर्धा लिटर दूध वापरते आहे। दूध मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। एक उकळ येऊ द्यायची आहे या दुधाला। यात मी आता काही केसरच्या स्टिक टाकून घेते आहे। अगदी ऑप्शनल आहे हे। आता दुधाला एक छान उकळ येऊ द्यायची आहे। इथं हलकीशी उकळ यायला सुरुवात झाली का लगेच यात मी पाव वाटी इतकी साखर टाकून घेते आहे आणि पुन्हा लो फ्लेमवर हे दूध मिक्स करून घेते, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळेल। आता ही साखर विरघळते तोपर्यंत आपण दूधला थिकनेसपणा येण्यासाठी मी इथं अर्धा कप दुधामध्ये 2 चमचे इतकं कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे। व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरलेला आहे, ते मिक्स करून घेते आणि हे कस्टर्ड मिल्क ह्या दुधामध्ये टाकून घेते। लो फ्लेमवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। कस्टर्ड हे दुधात टाकून झाल्यानंतर कंटिन्यू आपल्याला दूध हे हलवत राहायचे, म्हणजे यात गाठी तयार होणार नाही। तर साधारण 4 ते 5 मिनिटं आपण हे दूध अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहू। 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकता दूध हे अगदी मस्त थिक झालेलं आहे आणि कुठेच लम्स तयार झालेले नाही आहेत। तर गॅस बंद करूया आणि साईडला ठेवूया। इथं मी 4 चमचे इतकं मलाई घेतलेली आहे। ही मलाई म्हणजे दुधावरची साय आहे ही मी थोडी फेटून घेतलेली आहे। आता यात मी 1 चमचा साखर आणि साधारण 2 चमचे इतकं मिल्क पावडर टाकून घेते आहे। अतिशय सुंदर टेस्टमध्ये हे स्टफिंग बनून तयार होतं। तर आता हे आपण मिक्स करून घेऊया। तर इथं हे मिक्स करून झालेलं आहे, साईडला ठेवते। इथं मी 6 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। आता हे ब्रेडचे जे साईडचे एजेस असतात ते काढून घेते। तर इथं अशा प्रकारे हे सर्व ब्रेड स्लाइस काढून तयार झालेले आहेत। तर आता आपण जी मलाई घेतलेली आहे ती ब्रेडवर अशा प्रकारे लावून घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। इथं तुम्ही रेडीमेड खवा वापरला तरी सुद्धा चालेल। तर आज आपण घरगुतीच बनवतोय म्हणून ही पद्धत वापरलेली आहे। आता यावर मी काही ड्रायफ्रूट्सचे तुकडेही टाकून घेते आहे। तर व्यवस्थित सेट झाल्यानंतर वरून पुन्हा ब्रेड स्लाइस ठेवून थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित चिटकेल। तर बाकीचेही स्लाइस मी पटकन बनवून घेतलेल्या आहेत। आता हे ब्रेड स्लाइस आपण कट करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात। तर इथं मी ट्रायंगल शेपमध्ये हे कट करून घेते आहे। तर लगेच सेट करायला सुरुवात करूया। तर मी एका पसरट भांड्यात हे ब्रेडच्या स्लाइस अशा प्रकारे सेट करून घेते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे कस्टर्ड यावर टाकता येईल। तर इथं ब्रेड स्लाइस व्यवस्थित सेट झाल्यानंतर हे कस्टर्ड मिल्क जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला स्पूनच्या साहाय्याने यावर टाकून घ्यायचं आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, कस्टर्ड जास्त गरम नसावं, हलकंसं कोमट असायला हवं। तर अशा प्रकारे मी हे कस्टर्ड यावर टाकून घेते आहे। कस्टर्ड टाकून झाल्यानंतर डेकोरेशनसाठी इथं मी काही काजूचे आणि बदामाचे काप यावर टाकून घेते आहे आणि साधारण अर्धा तास हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेते। अर्ध्या तासानंतर बघू शकतात एका स्पूनने सहज अलगद इतकं हे ब्रेड रसमलाई कट झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसते आहे। तोंडात विरघळेल इतकं सॉफ्ट झालेलं आहे। तर तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि कसे झाले आहेत हे कमेंट्स करायला विसरू नका।